बीड नगरपालिकेसाठी 35 वर्ष तुम्ही त्यांना संधी दिली, मला फक्त 5 वर्ष संधी द्या असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये झालेल्या सभेतून केलंय। बीडच्या विकासासाठी अजित पवार जीवाचं रान करेल, चांगली संधी तुम्हाला चालून आली आहे अशी साद ही अजितदादांनी बीडकरांना घातलेली आहे। दरम्यान राष्ट्रवादी अजित पवारांची साथ सोडून नुकताच भाजप प्रवेश केलेले योगेश क्षीरसागर यांच्यावर देखील अजित पवारांनी थेट टीका केली आहे। बारामतीच्या धर्तीवरती बीडचा विकास करू असा शब्द अजित पवारांनी यावेळी दिला। कुणाचीही दहशत खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय। प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आहे। गरीबातला गरीब असो किंवा कुणी असो, कुठल्याही जाती धर्मामध्ये जन्माला आलेला असो, त्या पद्धतीचं काम आपल्याला आपल्या अंबाजोगाईच्या परिसरामध्ये देखील करायचं आहे। माझ्या भागामध्ये करून दाखवलं, त्यावेळेस अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा। बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, आणि त्यांची शहरं एकदम घाण असतात, बकालपाडा असतो, तिथं त्यांना सांगायचा अधिकार नसतो। आत्ता जाऊन बघा माझं बारामती शहर कसं स्वच्छ देखणं केलेलं आहे। अरे धमक लागते, लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक लागते, तेव्हा काम होत असतं। तुम्ही 2 तारखेला कुणाचं बटन दाबणार आहे ह्याचा शांतपणे विचार करा। आणि आता 25 वर्ष त्यांना दिले ना, 35 वर्ष लय झाली, 35 वर्ष दिली। एकदा मलाच 5 वर्ष देऊन दाखवा, मला 5 वर्ष। त्यांच्या 35 वर्षात जे काही होऊ शकलं नाही चांगली कामं, तो हा अजित पवार 5 वर्षात तुम्हाला करून दाखवेल, पण तुमची साथ पाहिजे। बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका पुतण्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्यात। बारामतीमध्ये आमच्या उमेदवारांवरती दबाव टाकून 20 लाखांची ऑफर दिल्याचा आरोप हा युगेंद्र पवारांनी केलाय। यावरती आता अजित पवारांनी पलटवार केलाय। आता आरोप करत असेल तरी त्यांच्यासोबत असताना त्यांनीच उपमुख्यमंत्री केल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। 8 पैकी साधारण 4 उमेदवार म्हणजे 4 सीटवर आमचे उमेदवार होते, आणि एकेकाला त्यांनी 20 लाख रुपये तिथं असे दिलेत अशी चर्चा लोकांमध्ये आहे। गरीबाला किंवा सामान्य माणसाला दुसऱ्या गरीबाचं किंवा सामान्य माणसाचं दुःख तिथं कळत असतं, आणि त्याच्यामुळं आपण उच्च शिक्षित तरुण स्वच्छ प्रतिमा असलेले असे आपण सामान्य कुटुंबातले उमेदवार तिथं दिलेत। त्यांनी दबाव पण आणला ह्या अशा लोकांना, ते शेवटी भेटतात। आमच्या पुढे खूप मोठी शक्ती आहे। बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, आणि त्यांची शहरं एकदम घाण असतात। अनेक राजकीय पक्षांनी मला उपमुख्यमंत्री केलं किंवा अर्थमंत्रालय दिलं, काहीतरी मला अक्कल आहे म्हणूनच दिलं ना। आरोप करणारे आता जरी माझ्यावर आरोप करत असले तरी मागं त्यांनीच मला तिथं उपमुख्यमंत्री म्हणून बसवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.